रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता बरे झाले माझे मजत करू आले, माझी मजत करू आले, माझी मजत करू आले. आता बरे झाले माझे मजत करू आले, माझी मजत करू आले, माझी मजत करू आले. होता ऐसा संसार मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार. असा संसार मज पायी द्यावा, मज पायी द्यावा, मज पायी द्यावा. घडल्या डोळे भोग देता काळी कळे, भोग देता काळी कळे, भोग देता काळी कळे. होता ऐसा संसार, होता ऐसा संसार, होता ऐसा संसार मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार. होता संसार मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार. हा तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा. होता तडा मोडी देवा, होता तडा मोडी देवा, होता तडा मोडी देवा. तुका म्हणे जीवा, तडा मोडी देवा, होता तडा मोडी देवा. हा तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा. होता तडा मोडी देवा, होता तडा मोडी देवा, होता तडा मोडी देवा. तुका म्हणे जीवा, होता तडा मोडी देवा, होता तडा मोडी देवा, होता तडा मोडी देवा. होता ऐसा संसार, होता ऐसा संसार, होता ऐसा संसार, होता ऐसा संसार. मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार, मज पायी द्यावा थार. कुमाई कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई.
शिवगाव बरे झाले आता बरे झाले आता बरे झाले आता बरे झाले साप नाही माग पुढे साप नाही खोटा ऐसा संसार खोटा ऐसा संसार खोटा ऐसा संसार खोटा ऐसा संसार खोटा
झाले आता बरे झाले माझे मज कळू आले खोटा ऐसा संसार मज पायी द्यावा थार उघडल्या डोळे भोग देता काळी कळे खोटा ऐसा संसार मज पायी द्यावा थार तुका म्हणे जीवा होता तडा मोडी देवा खोटा ऐसा संसार मज पायी द्यावा थार विठ्ठल विठ्ठल लेकरांसाठी टाळ्या वाजवा जोरात एकदा. ज्यांची या संस्थेत अजून आली नसतील त्यांना पाठवा. वास्तविक जीवनाचा आनंद, वास्तविक जीवनातलं सुख भोगू द्या लेकरांना. आपल्या गावचं दुहेरी भाग्य आहे, तिहेरी भाग्य आहे. पहिलं भाग्य असं आहे, आपलं हे दारफळ गाव वैराग्य रागरसिक संतश्रेष्ठ श्री गुरुबा काकांच्या पावन पंचकृषीमध्ये आहे. हे पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य, आपल्या गावाला सद्गुरू श्री संत कोकणी बुवांसारखे सद्गुरू लाभले, हे दुसरं भाग्य आहे. आणि याच आपल्या या परम भाग्यशीलच गावामध्ये आदरणीय योगेश बाप्पांची वारकरी शिक्षण संस्था चालते, हे तिसरं आपल्या गावचं भाग्य आहे. शिकतील अथवा न शिकतील, शिकावीच म्हणून पाठवावं असं कोणी सांगितलं? संस्थेत लेकर घातले की ती शिकलीच पाहिजेत असं कोणी सांगितलं? अरे पण त्यांच्या वारकरी जीवनाचा, पारमार्थिक जीवनाचा एक निखळ आनंद त्यांना इथं भेटतो. तो आनंद त्यांना मिळावा आणि किमान संस्कार तरी त्यांना या वारकरी संप्रदायाचे प्राप्त व्हावेत, त्यांच्या अंतःकरणावर वारकरी संस्कारांचा ठसा उमटावा म्हणून तरी पाठवा. चला, आता बरे झाले माझे मज कळू आले खोटा ऐसा संसार मज पायी द्यावा थार. पांडुरंगा करू प्रथम नम सरे चरणा संतानिया यांच्या आता नमुरंग भूमिका कीर्तन उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून याता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. घ्यावी माझे हाती सेवा हेची देवा विनवणी हेची देवा विनवणी हेची देवा विनवणी.
नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उतारा सुपदेवा निवृत्ति उतारा सुपदेवा मुक्ताबाई आता बरे झाले माझे मज कळू आले खोटा ऐसा संसार मज पायी द्यावा थार. सेवेकरिता निवडलेला अभंग. देहू निवासी सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त महान वैष्णव अवतारधारक करुणाघन दयासिंधू सकल कंठभूषण पंचम वेद निर्माते जगदोद्धारक जगवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट बहुतेक सर्वांच्या पाठ परिचयाचा नसला तरी मोबाईल मध्ये असलेला आणि त्यांच्याच अभंग संहितेतील आहे. पण मंडळी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा असेल. अतिशय पुण्यशील धर्मशील आणि परमार्थशील असलेल्या व्यावहारिक तसेच पारमार्थिक साधनानं संपन्न असलेल्या वारकरी विचारांची वारकरी संस्कारांची वारकरी सिद्धांतांची परंपरा अगदी प्रेमानं आणि जोमानं पुढे घेऊन चाललेल्या वैराग्य रागरसिक संतश्रेष्ठ श्री गुरुबा काकांच्या पावन पंचकृषीमध्ये वसलेल्या गुण्या गोविंदानं नांदणाऱ्या देखण्या आणि टुमदार अशा या दारफळ कंसात देवाचे या नगरीमध्ये आपणा सर्व परमार्थप्रेमी ग्रामस्थांच्या उदात्त पारमार्थिक भावनेतून पंचक्रोशीतील परिसरातील अत्यंत विद्वान अशा गुणीजनांच्या सहकार्यातून सज्जन संतांच्या भगवंताच्या असीम कृपेतून उपस्थित आदरणीय सर्व टाळकरी मंडळी उपस्थित आदरणीय सर्व गावातील तसेच बाहेरगावची भजनी मंडळी उपस्थित आदरणीय हे सर्व बाल वारकरी मंडळी उपस्थित आदरणीय सर्व ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार रामायणकार संतकथाकार उपस्थित आदरणीय सर्व आयोजक संयोजक मार्गदर्शक कार्यवाहक व्यवस्थापक व्यासपीठ चालक सिस्टीमचे मालक उपस्थित आदरणीय सर्व अन्नदाते द्रव्यदाते श्रमदाते सेवादाते सौजन्यदाते उपस्थित आदरणीय सर्व विणेकरी पहारेकरी सेवेकरी उपस्थित आदरणीय सर्व परिसरातील संप्रदायातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामवंत असलेले उत्कृष्ट असे गायनाचार्य उपस्थित परिसरातील संप्रदायातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामवंत असलेले उत्कृष्ट असे मृदंगाचार्य उपस्थित आदरणीय आपण जमलेले सर्व सज्जन भाविक श्रोते माता भगिनी बालगोपाळ तरुण बांधव अबाल वृद्ध आपणा सर्वांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने वैकुंठवासी परम श्रद्धेय परम आदरणीय प्रातस्मरणीय परम वंदनीय परम पूजनीय गुरुवर्य श्री संत कोकणे बुवांच्या कृपाआशीर्वादाने आणि त्यांच्याच 34व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला हा सुंदर आणि देखणा असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही कीर्तनाची सेवा आणि आजच्या सेवेचे सौजन्यदाते आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या गावचे माजी सरपंच प्रमोदजी पाटील त्यांनाही विशेषत्वाने धन्यवाद. ही सेवा आपल्या सर्वांच्या प्रेमाने इच्छेने आणि परवानगीने तथा अगदी माझी जीवलग मित्र असणारे एक उत्कृष्ट मृदंगवादक एक उत्कृष्ट गायनाचार्य एक उत्कृष्ट कीर्तनकार आणि एक उत्कृष्ट संस्थाचालक किती पैलू आहेत पहा. आणि हे सगळ्यांना जमतं असं नाही बरं का. सगळ्यांना सगळं काही लोकांना हे सगळं येतं पण ते करायला जमत नाही.
काही लोकांना करावं वाटतं पण त्याला येत नाही. आदरणीय बाप्पा कीर्तनही करतात, गातातही, वाजवतातही आणि प्लस संस्था चालवतात. आता माझ्यातही हे सगळे गुण आहेत, नाही असं नाही. मी संस्था चालवू शकतो, मला मृदंगही वाजवता येतो, गाताही येतं, तुम्हाला माहितीच आहे. थोड्याफार प्रमाणात गाता येतं. आज काही गाण्याचा योग नाही येणार कारण आवाज बसलेला आहे. हे माझं दुर्दैव आहे. मी उभा असून काही उपयोग नाही, माझा आवाज बसलाय. मी बसलेला असलो तरी चालतो पण आवाज उभा पाहिजे, पण आवाज बसलाय. चला, हे बाकीचे गुण माझ्यातही आहेत पण मला ते करता येत नाही. ते सादरीकरण मला जमत नाही. अंगात असणं वेगळं आणि त्याचं सादरीकरण करता येणं वेगळं. ते प्रेझेंट करता आलं पाहिजे. सगळ्यात अगोदर बऱ्याच अशा कंपन्या होत्या की त्यांचा एक ब्रँड होता आणि मार्केटमध्ये त्या कंपन्यांचा तसा ठसा होता. पण हळूहळू कालांतराने जग बदलत गेलं, कंपन्या तशाच राहिल्या. त्यांनी स्वतःमध्ये काही बदल केला नाही. आणि जरी काही कंपन्यांनी बदल नाही केला किंवा केला तरी तो त्यांना या जगासमोर प्रस्तुत करता आला नाही, प्रेझेंट करता आला नाही. म्हणून एकेकाळच्या दिग्गज कंपन्या, बलाढ्य कंपन्या आज दिवाळखोरीत आहेत. उदाहरणार्थ मोबाईलची नोकिया कंपनी घ्या. काय काळ होता त्याचा. नोकिया म्हणले की ब्रँड आहे, नोकिया म्हणले की डोळे झाकून भरवसा करावा, विश्वास ठेवावा असा ब्रँड होता तो, आणि आहेच तसा. पण नंतरच्या काळामध्ये त्याची प्रस्तुती जगासमोर करण्यामध्ये ती कंपनी कमी पडली आणि आज नोकिया कुठं सुद्धा पाहायला मिळत नाही. आजही ती कंपनी आहे, नाही असं नाही, पण रेस मध्ये नाही, जवळजवळ बंद पडल्यागत आहे. प्रेझेंट करता आलं पाहिजे. गुण नुसते असून चालत नाही, ते लोकांसमोर प्रस्तुत करता आले पाहिजे. ती एक स्वतंत्र कला आहे. लोकांसमोर प्रस्तुत करणं ही एक स्वतंत्र कला असते आणि ते सगळ्यांना जमेल असं नाही. बरीच माणसं बैठकीत बोलू शकतात, एक दोघांमध्ये गप्पा अशा हाणतात की बस. काही काही माणसं तर आम्हाला गप्प बसवतात असं बोलतात, आमच्या पुढचं बोलतात आणि खरंच बोलतात. आमचा सुद्धा मुद्दा ते खोडून काढतील एवढी विद्वत्ता त्यांच्याकडे असते, पण फक्त बैठकीत. त्यांना जर माईक पुढे जर उभं करायचं म्हणलं तर त्याला असं वडीत आणलं तरी येत नाहीत ते. त्या सासवडच्या घाटात जसं 10-10, 12-12 बैलांच्या जोड्या लावतात की नाही, तशा जरी लावल्या त्यांना आणायला तरी ती येत नाहीत. प्रस्तुतीकरण करता आलं पाहिजे, प्रेझेंटेशन जमलं पाहिजे. बाप्पांना ते उत्कृष्ट जमतं. आणि देव काही कामांसाठी काही खास माणसांची नियुक्ती करत असतो. या सर्व गोष्टींसाठी मला तरी असं वाटतं बाप्पांची देवानं नियुक्ती संस्था चालवण्यासाठीच केली आहे असं मला तरी वाटतं. किती वर्ष झालं बाप्पा? आता 14 वर्ष झालं बघा. आता काही बऱ्याच लोकांनी संस्था काढल्या, वर्ष 2 वर्ष बघितलं हवामान कसं आहे काय नाही, आणि 1-2 वर्षातच त्यांची हवाच निघून गेली. पण 14 वर्ष आणि ही लेकरं सांभाळणं सोपं असतं का हो? एवढी लहानशी लेकरं सांभाळणं खूप अवघड आहे. मायबापांना सांभाळणं खूप अवघड आहे. हे तर बाप्पा आहेत. आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम द्यावं लागतं या वयात, तर ती लेकरं टिकतात. लक्षात घ्या. आईने एखाद दुसरी चापट मारली तर ते चालतं, बापाने 1-2 चापटा मारले तरी चालतात, पण बाप्पाला नाही मारता येत त्या लेकरांना. राग जरी आला, चुकलं जरी तरी त्याला मायेनं समजावून सांगावं लागतं, तर ती लेकरं राहतात. नाहीतर 1-2 करून मायबापाला सांगतात. मग आहे की नाही? 1-2 करून सांगतात. आणि मायबापांना आपलं लेकरं कसलं बी असू द्या, आपलं किती बी खोडकर असू द्या, किती बाजिंदा असू द्या, त्याला त्याच खरं वाटतं. ही लेकरं सांभाळणं अवघड आहे. पण देवानं बाप्पांकडून हे काम करून घ्यायचंय म्हणूनच बाप्पानं या जगात पाठवलंय. कितीतरी विद्यार्थी तयार होऊन बाहेर पडले, कितीतरी तयार होतात. आता ते लेकराचं का वय आहे का मृदंग वाजवायचं? छोटस बाप्पांचाच मुलगा आहे ना, पण बाप्पाचा जरी मुलगा असला तरी बऱ्याच कीर्तनकाराचे पोरं दारू पिऊन फिरते, त्याला काय करायचं? मोठ्या तेही नावं सांगत नाही मी कीर्तनात. मोठी अशी महाराष्ट्रामध्ये गाजलेली कीर्तनकार, अधिकारी कीर्तनकार मंडळी, पण त्यांची पोरं दारू पिऊन फिरतात. बाप्पांचं जरी असलं तरी ते लहान आहे ना. किती लहान आहे आणि किती सुंदर अगदी तालात मृदंग वाजवतं.
द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत बाप्पा बरं का. खूप धन्यवाद तुम्हाला खूप. आणि आमचं सुद्धा आयुष्य तुम्हाला मिळावं या कार्यासाठी. इतक्या जोमाने हे कार्य तुम्ही करताय. आम्ही काय करतोय, आम्ही कीर्तन करतोय. कीर्तन करतोय म्हणजे काय समाजावर उपकार करतोय का? काही नाही. आमच्या स्वार्थासाठी आम्ही कीर्तन करतोय. बाप्पांच्या संस्थेमध्ये जरी ते फीस घेत असतील तरी त्या फीसचा मोबदला देतात. लेकरं घडवतात, शिकवतात. या विठ्ठल विठ्ठल. वकील साहेब आले तर मला अजून थोडं विचार करून बोलावं लागेल. नाहीतर कसंही चाललं असतं मोकळ्या गप्पा हाणून. आणि वकिलांचं कामच असतं शब्दात पकडतात. ते गुन्ह्यात पकडत नाहीत, शब्दात पकडतात बरोबर. चला बाप्पांना धन्यवाद. तारीख दिल्याबद्दल नाही बरं का, ही पिढी घडवतात म्हणून धन्यवाद. आणि एवढं मी जे बोललो मला खरंच कौतुक वाटतं म्हणून मी बोललो. उगं ते तारीख देतात म्हणून मी बोलतो अशातला काही भाग नाही. मला विनाकारण कुणाचं कौतुक करताही आलं नाही आजपर्यंत, कधी कुणाचं केलंही नाही. पण आदरणीय बाप्पांचं कार्य हे खरंच कौतुकास्पद आहे. भगवंत त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्याकडून हे कार्य असंच उदंडपणे करून घ्यावं ही विनंती आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा जाईल, कठोर जाईल, अपशब्द जाईल, मला आपलाच समजून क्षमा करा. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि अभंगामध्ये तुकोबारायांच्या भाषेवरून आपण जर अंदाज घेतला तर तुकोबारायांची मानसिक स्थिती जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर तुकोबाराय आज आनंदात आहे. तुकोबारायांची मानसिक स्थिती आज प्रसन्न आहे. कारण शब्द तसे आहेत. आता बरे झाले, शब्द तसे आहेत. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं, मानस जाणीजे बोले, झाड जाणीजे फुले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानोबाराय बोलतात, एखादं झाड कशाचं आहे हे कशाने ओळखतो आपण? त्याला लागलेल्या फुलावरून, त्याला आलेल्या फळावरून. हे झाड कशाचं आहे आपण ओळखू शकतो. आपण गेल्या जन्मात चांगली कर्म केलीत का वाईट कर्म केलीत हे कशावरून ओळखतो आपण? या जन्मातल्या भोगावरून. या जन्मातले भोग जर चांगले असतील किंवा हे आयुष्य सुखा समाधानात चाललं असेल तर हे जाणायला काही हरकत नाही की आपण मागच्या जन्मात चांगली कर्म केली. आपल्याला कीर्तनाबद्दल, भजनाबद्दल, सप्ताहाबद्दल जर प्रेम उत्पन्न होत असेल, पंढरपूरला जावंसं वाटत असेल, तुळशीची माळ गळ्यात घालावीशी वाटत असेल, ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटत असेल, देवाचं भजन करावंसं वाटत असेल तर समजावं आपण मागच्या जन्मामध्ये चांगली कर्म केलेली आहेत. आणि जर सप्ताह सुरू झाल्यावर त्रास वाटत असेल, लई ताण येत असेल, असतात अशी काही माणसं फक्त बोलून दाखवित नाहीत, आतल्या गाठीची असतात. कावळ्यासारखी असतात काही माणसं. आपण सगळी मोरासारखी माणसं आहेत. प्रसन्न वातावरणामध्ये मोर जसा नाचतोय की नाही, थुई थुई असा, असे सावळे सावळे मेघ दाटून यावेत. कधीतरी कुठेतरी एखादी वीज अशी गडगडाटावी आणि मंद असा वारा सुटलेला असावा, प्रसन्न अशी झुळूक अंगाला अशी स्पर्श करून चाललेली असावी, इतकं प्रसन्न वातावरण असावं. आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये मोर जसा नाचतो ना, आनंदाने नाचतो, आपण तशी मोराच्या वर्गाची माणसं आहेत. कीर्तनाला येतो, मस्त प्रसन्न चेहऱ्याने बसतो आणि जेव्हा जेव्हा भजन चालू असतं कीर्तनातलं तेव्हा तेव्हा टाळी वाजवतो आणि आपण सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. मी मुद्दाम भजन घेतलंय. आपण सुद्धा कीर्तन चालू असल्यावर टाळ्या वाजवतो आणि विठ्ठल विठ्ठल भजन करतो. किती मोर जागेत हे बघावं म्हणून केलं. यातले काही मोरण काही लांडोऱ्या झोपलेल्याच आहेत अजून. विठ्ठल विठ्ठल.
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।